तर आज हवामान खूपच म्हणजे विचित्र आहे. सकाळी ऊन होतं आणि आता अचानक इतके ढग आले आहेत की पाऊस पडेल असं वाटतंय. नमस्कार. कधी विचार केलाय की आपल्या आजूबाजूचं हे सगळं मेकॅनिकल जग, या सगळ्या मशीन्स, त्या एकत्र कशा टिकून आहेत? यामागे ना एक खूप साधं पण कमालीचं प्रभावी इंजिनिअरिंग तत्व आहे. आणि आज आपण त्याच अदृश्य हिरोबद्दल बोलणार आहोत. हो, टेपरबद्दल. चला तर मग सुरू करूया. बरं, आज आपण काय काय बघणार आहोत? सुरुवात करूया एका मेकॅनिकल कोड्यापासून. मग आपण बघू की टेपर हे त्याचं किती हुशारीचं उत्तर आहे. त्यानंतर टेपरचे दोन मुख्य प्रकार आहेत. एक जे घट्ट पकडतात आणि दुसरे जे सहज सुटतात. ते कसे काम करतात, कुठे वापरले जातात, आणि हो, त्यांची स्वतःची एक गणिती भाषासुद्धा आहे. हे सगळं आपण एक एक करून समजून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, एक मेकॅनिकल पझल. जरा विचार करा, समजा आपल्याला दोन मेकॅनिकल पार्ट्स जोडायचे आहेत आणि ते इतके घट्ट जोडायचे आहेत की ते जणू काय एकच भाग आहेत. पण त्याच वेळी जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यांना काहीही डॅमेज न होता अगदी सहज वेगळंही करता आलं पाहिजे. हे सोपं वाटतं, पण हे इंजिनिअरिंगमधलं एक मोठं आव्हान आहे खरं तर. आणि ह्या मोठ्या आव्हानावरचं उत्तर ते खूपच सोपं आणि तितकंच सुंदर आहे. आपलं उत्तर आहे टेपर. तर टेपर म्हणजे नक्की काय? बघा, अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर टेपर म्हणजे एखाद्या वस्तूचा एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत हळूहळू निमुळता होत जाणारा किंवा रुंद होत जाणारा आकार, म्हणजे एक प्रकारचा उतार. सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे दाराला लावायची पाचर. ती जशी आपण दाराखाली ढकलतो तशी ती घट्ट बसते, बरोबर? याच तत्वाला वेज ॲक्शन म्हणतात. आणि टेपर अगदी तसंच काम करतो. आता टेपरचे 3 मुख्य उपयोग आहेत आणि ते खूपच महत्त्वाचे आहेत. पहिलं म्हणजे यामुळे दोन पार्ट्स एकमेकांशी अगदी परफेक्ट लाईनमध्ये येतात, म्हणजे ते सेल्फ अलाइन होतात. दुसरं, आणि हे तर सगळ्यात भारी आहे, की यामुळे जोडणी करणं आणि नंतर ती जोडणी उघडणं, दोन्ही गोष्टी खूप सोप्या होतात. आणि तिसरं म्हणजे फक्त घर्षणाचा वापर करून एका भागातून दुसऱ्या भागात पॉवर ट्रान्सफर करण्यासाठी याचा उपयोग होतो. बरं, आता एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. सगळे टेपर्स काही सारखे नसतात. त्यांच्या अँगलनुसार, म्हणजे त्यांच्या उतारानुसार आणि त्यांच्या कामानुसार त्यांचे 2 मुख्य प्रकार आहेत. हे 2 प्रकार म्हणजे सेल्फ होल्डिंग टेपर्स आणि सेल्फ रिलीजिंग टेपर्स. नावावरूनच कळतंय नाही का? एक जे स्वतःहून घट्ट बसतात आणि दुसरे जे सहजपणे निघतात. या दोन्हींमधला मूळ फरक आहे त्यांच्या अँगलचा. बघा, जे सेल्फ होल्डिंग टेपर्स असतात ना, त्यांचा उतार खूपच कमी, अगदी सौम्य असतो. इतका कमी की फक्त घर्षणामुळेच ते जागेवर फिट बसतात. त्यांना वेगळा स्क्रू किंवा नट बोल्ट लावायची गरजच पडत नाही. ड्रिल प्रेस मशीनमधला जो मोर्स टेपर असतो तो याच प्रकारचा असतो. आता याच्या अगदी उलट सेल्फ रिलीजिंग टेपर्सचा उतार खूप जास्त, म्हणजे तीव्र असतो. त्यामुळे ते घर्षणामुळे जागेवर टिकू शकत नाहीत. त्यांना जागेवर धरून ठेवण्यासाठी आणि पॉवर ट्रान्सफर करण्यासाठी एक वेगळा लॉकिंग मेकॅनिझम लागतो, जसं की बोल्ट. मिलिंग मशीनमधला जो 724 टेपर आहे तो ह्याच प्रकारात येतो. चला आता बघूया की हे टेपर्स आपल्याला रोजच्या मशिनरीमध्ये कुठे कुठे सापडतात. पहिलं उदाहरण आहे टेपर्ड की. ही बघा, हिचा वापर एखाद्या शाफ्टवर गिअर किंवा पुली बसवण्यासाठी करतात. ती आत ठोकल्यावर त्या वेज ॲक्शनमुळे एकदम घट्ट बसते आणि जेव्हा मेंटेनन्स करायचा असेल तेव्हा तिला बाहेर काढणंही तेवढंच सोपं असतं. आता हे आहे टॅपर्ड कॉटर. याचा उपयोग सॉकेट आणि स्पिगॉट सारखे 2 भाग एकत्र जोडण्यासाठी होतो. आणि यामुळे जो जॉइंट तयार होतो तो इतका मजबूत असतो की मागे पुढे होणारी गती, म्हणजे रेसिप्रोकेटिंग मोशन, सहज सहन करू शकतो. आणि तिसरं उदाहरण म्हणजे टेपर पिन्स. या पिन्सचा वापर एखाद्या शाफ्टवर कॉलरसारखे पार्ट्स लॉक करण्यासाठी होतो. या खूप प्रिसाईज आणि विश्वासार्ह असतात. तर मग हे टेपर्स म्हणजे फक्त असे निमुळते आकार नाहीत. त्यांची स्वतःची एक भाषा आहे, एक गणिती भाषा, जी रेशोंवर म्हणजे गुणोत्तरांवर चालते. उदाहरणार्थ, आपण टेपर्ड की बघितली. तिचा सामान्य रेशो असतो x:100. आता याचा अर्थ काय होतो? तर याचा अर्थ असा की जर कीची लांबी 100 मिलीमीटर असेल तर तिच्या व्यासामध्ये फक्त 1 मिलीमीटरचा फरक पडतो. म्हणजे उतार खूपच कमी आहे, पण तोच उतार तिला ती घट्ट पकड देतो. इथे बघा, काही स्टँडर्ड टेपर रेशो दिले आहेत, जसं की कीसाठी 1:100, पिनसाठी 1:50, मेट्रिक टेपरसाठी 1:20. यावरून हेच कळतं की प्रत्येक कामासाठी एक विशिष्ट स्टँडर्ड टेपर ठरलेला आहे आणि ह्यामुळेच जगभरात कुठेही बनवलेले पार्ट्स एकमेकांना व्यवस्थित बसतात. आणि हे एक वाक्य बघा,
हे या संपूर्ण संकल्पनेचं सार आहे. टेपरमुळे की काढणं आणि जॉईंट वेगळा करणं सोपं होतं. म्हणजे घट्ट पकड आणि तितकीच सोपी सुटका. हाच तर टेपरचा खरा जिनियस आहे. म्हणजे बघा, हा एक साधासा उतार, पण तो इंजिनिअरिंगचा एक अदृश्य आधारस्तंभ आहे. विचार करा, यासारख्या आणखी कितीतरी साध्या पण ब्रिलियंटली डिझाईन गोष्टी आपल्या आजूबाजूला असतील, ज्या आपल्या नजरेतून सुटतात, नाही का?